नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान संघर्षासंदर्भात विदेशामध्ये जाऊन भारताची बाजू समर्थपणे मांडण्यासाठी जी खासदारांची पथकं गेलेली आहेत, या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने लक्ष वेधून घेतलं आहे ते शशी थरूर यांनी. ते भलेही काँग्रेसचे नेते असतील आणि अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असेल, तरी ज्या पद्धतीने त्यांनी भारताची भूमिका, पाकिस्तानचा एकूणच दहशतवादाला समर्थन देणारा चेहरा ज्या पद्धतीने त्यांनी उघडा केलेला आहे, भारताची बाजू ज्या पद्धतीने समर्थपणे त्यांनी मांडलेली आहे, ते पाहिल्यानंतर या सगळ्या पथकामध्ये ते निश्चितपणे लक्षवेधक ठरलेले आहेत आणि वारंवार त्यांची काय विधानं आहेत याकडे लोकांचं लक्ष असतं. आता या सगळ्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने तर्कसंगत अशी आपली भूमिका मांडली. स्वतः ते इंग्रजीवर प्रभुत्व असलेले असे नेते आहेतच, पण त्याचबरोबर विचारपूर्वक ती भूमिका कशी मांडायची याच्यामध्ये भारताची बाजू जी कोणत्याही परिस्थितीमध्ये जगामध्ये ही सिद्ध व्हायला पाहिजे की भारताने काय आक्रमण केलेलं नाही, की भारताला आक्रमण करण्याची आवश्यकता नाही आहे पाकिस्तानवर. पाकिस्तान ज्या घोडचुका करते, पाकिस्तान जे वारंवार दहशतवादाला समर्थन देते, तिथे दहशतवादाला पोचते, त्याच्यामुळे भारताला ही भूमिका घ्यावी लागते, भारताला आक्रमण करावं लागतं. नाहीतर भारत हा काय आक्रमक नाही आहे हे त्यांनी वारंवार सांगितलं. अर्थात त्यांच्या या विधानाला काँग्रेसने काही किंमत दिलेली नाही. काँग्रेसने उलट ते भाजपचे प्रवक्ते आहेत, भाजपचे सुपर प्रवक्ते आहेत, अशा पद्धतीने त्यांना त्यांची हेटाळणी करणारी अशी उपमा दिलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये थरूर यांनी ज्या पद्धतीने या भूमिका मांडल्या त्या निश्चितपणे कौतुकास्पद म्हणता येऊ शकतात. आता तुम्ही पहा की जेव्हा कोलंबियाला ते गेले होते त्यावेळेला कोलंबियाची भूमिका काय होती. जेव्हा 7 मे रोजी आपण पहिल्यांदा हल्ला केला त्यांच्यावर, त्यावेळेला भूमिका काय होती कोलंबियाची की पाकिस्तानचे लोक मारले गेले, म्हणजे बिचारे पाकिस्तानचे लोक जे आहेत ते मारले गेले, अशा पद्धतीने कोलंबियाची भूमिका होती. म्हणजे जणू काही भारत हा अन्याय करणारा देश आहे आणि त्याने अन्याय घडवून आणलेला आहे असं कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न हा कोलंबियाचा होता. अज्ञानातून असेल किंवा त्यांना एकूण हे प्रकरण काय आहे हे माहितीच नसेल, त्याच्यातून ही अशी प्रतिक्रिया उमटली होती. पण जेव्हा थरूर तिकडे गेले किंवा एकूण पथक तिकडे गेलं थरूर यांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा थरूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. हे आपण सगळ्यांनी बातम्या त्याच्या वाचल्या असतील की कोलंबियाने हे जे काही विधान केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे तिथे म्हटलेलं आहे, असं नव्हे की ते कुठेतरी बोललेले आहेत म्हणून. त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की तुमची जी भूमिका आहे की पाकिस्तानचे लोक मारले गेले, तर पाकिस्तानचे जे लोक मारले गेले ते त्यांचे एक तर अतिरेकी मारले गेले, 100 अतिरेकी आपण त्यांचे मारलेले आहेत, जे अतिरेक्यांचे नातेवाईक आहेत ते मारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य लोकांवर कुठेही बॉम्ब हल्ले किंवा मिसाईलचे हल्ले केलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही ही जी भूमिका घेताय ती मुळात चुकीची यासाठी आहे कारण हल्ला आमच्यावर झालेला आहे. पहलगाममध्ये हल्ला आमच्यावर केला म्हणून त्याला प्रतिक्रिया म्हणून आम्ही त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आम्ही काय त्यांच्या सर्वसामान्य लोकांवर हल्ला केलेला नाही किंवा आमचं सैन्य त्यात घुसलेलं नाही आहे पाकिस्तानात. तेव्हा ही बाजू जी आहे ती व्यवस्थितपणे त्यांना समजावून सांगितल्यानंतर कोलंबियाला शेवटी आपलं जे वक्तव्य आहे, जे त्यांनी आधीच केलं होतं 7 मे नंतर, म्हणजे 8 मेला केलं होतं त्यांनी, ते वक्तव्य त्यांना मागे घ्यावं लागलं. म्हणजे ह्या केवढा मोठा विजय आहे भारताचा की, आणि ते सुद्धा एक विरोधी पक्षाचा नेता जातो, तो समजावून सांगतो. म्हणजे भाजपच्या नेत्यांनी तिकडे चांगली भाषणं केली असतील किंवा भाजपच्या समर्थक असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी केली असतील, पण एका विरोधी पक्षाच्या नेत्याने केलेल्या भाषणामुळे कोलंबियाला शेवटी आपलं विधान मागे घ्यावं लागलं. हे किती महत्त्वाचं आहे. तेच थरूर जे आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हे जे वारंवार सांगतायत की आम्हीच सीजफायर घडवून आणलं, आम्हीच व्यापाराची धमकी दिली म्हणून शेवटी हे सीजफायर करावं लागलं, हे जे वारंवार सांगतायत त्यावरही त्यांनी सांगितलं की आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल आदर आहे, अमेरिकेबद्दल आदर आहे, पण त्यांनी आमचं मन वळवण्याची आवश्यकताच नाही आहे कारण आम्ही मुळातच कुठे आक्रमण केलेलं नाही.
आम्ही पहिलं आक्रमण केलं नाही, आम्ही हल्लेखोर नाही आहोत. हल्ला जो आहे तो पाकिस्तानने केलेला आहे आणि त्याला स्वाभाविक प्रतिक्रिया आमची होती की तिकडचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त व्हायला पाहिजे, ते आम्ही उद्ध्वस्त केले. मग त्यात आमची चूक काय? त्यामुळे मन वळवायचंच असेल किंवा वळवायचं होतं तर ते पाकिस्तानचं वळवायला पाहिजे होतं की तुम्ही बाबा हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, दहशतवाद्यांना समर्थन देऊ नका, नाहीतर मग अशा पद्धतीने भारताला तुमचा हल्ला करावा लागेल आणि त्यांनी तीव्र हल्ले केले तर मग तुमचं नुकसान जास्त होईल. त्यामुळे मन वळवायचं किंवा सीज फायर करायला लावायचं ते पाकिस्तानला करायला लावण्याची आवश्यकता होती, आम्हाला नव्हे. आम्ही कुठेही आक्रमकपणाची भूमिका घेतली नव्हती, आम्हाला कुठेही युद्धच नको होतं, आम्ही युद्ध केलंच नव्हतं. त्यांनीच अतिरेकी पाठवले, त्यांचेच अतिरेकी इथे आले, त्यांनी अनेक लोकांना मारलं आणि त्याबद्दल समाजामध्ये एकूण भारतामध्ये प्रचंड संताप आणि रोष होता. त्यातून ही प्रतिक्रिया आलेली आहे की पाकिस्तानमधले दहशतवादी तळ आपल्याला उद्ध्वस्त करायला पाहिजेत आणि आपण ते केले अचूकपणे, की ते कुठेही सर्वसामान्य माणसाला आपण त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. ही जी भूमिका थरूर यांनी मांडलेली आहे ती तर्काला धरूनच आहे. म्हणजे वारंवार जे काँग्रेस म्हणतं की ट्रम्प कसे काय सांगू शकतात, ट्रम्प कसं काय हस्तक्षेप करू शकतात, त्यापेक्षा थरूर यांची भूमिका पहा कशी आहे. ती आपल्याला पटणारी असू शकते कारण ती भारताची भूमिका आहे आणि आपण भारताच्या भूमिकेचं समर्थन करणार आहोत, ट्रम्प यांच्या भूमिकेचं नाही. ट्रम्प उद्या त्यांच्या सोशल मीडियाच्या त्यांच्या हँडलवर त्यांना काही लिहायचं ते लिहितील, याचा अर्थ ते खरं बोलत आहेत असा आपण अर्थ घेऊ शकत नाही त्याचा. त्यांना त्यामागे काय राजकारण करायचे ते करू शकतील, पण आपली भूमिका काय ही थरूर यांनी मांडली. आत्तासुद्धा पुन्हा ते जेव्हा या सगळ्या अमेरिकेच्या दौऱ्यात आहेत त्याच वेळेला त्यांना विचारणा करण्यात आली की तुम्ही पाकिस्तानची चर्चा का नाही करत या सगळ्या मुद्द्यावर. ते म्हणाले आम्ही चर्चेला तयारच आहोत, पण पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन जे दिलेलं आहे ते समर्थन काढून घ्यावं. तिकडे जे दहशतवादाची केंद्र, दहशतवादाचे अड्डे त्यांनी उभारलेले आहेत, दहशतवादी मोकाट फिरत आहेत, जे आपण पाहतोय की आता पहलगामचा मास्टरमाइंड असलेला सैफुल्ला असेल, हाफिज सईद जो आहे त्याचा मुलगा असेल, हे सगळे एकत्र दिसत आहेत आपल्याला भाषणांमध्ये, त्यांच्या वेगवेगळ्या सभांमध्ये. ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत, ते पाकिस्तानमध्ये आहेत. मग या सगळ्यांना तुम्ही जे काही तुमच्या छत्रछायेखाली घेतलेलं आहे त्यांना पहिल्यांदा काढून टाका तिकडून, त्यांना नष्ट करा, त्यांची केंद्र नष्ट करा, अड्डे नष्ट करा, मग आम्ही तुमच्याशी बोलायला येऊ. पण तुमच्याशी बोलताना तुमच्या इथे दहशतवादाचे तळ मात्र फोफावत आहेत आणि ते त्यातलेच दहशतवादी आमच्यावर पुढच्या त्या चर्चेनंतर पुन्हा आमच्यावर हल्ला करणार आहेत. ते यातून चर्चा कशी काय फलदायी ठरणार आहे? हा जो थरूर मुद्दा मांडतात हा किती महत्त्वाचा आहे. तेव्हा असे अनेक मुद्दे त्यांनी या सगळ्या आत्तापर्यंतच्या या सगळ्या दौऱ्यामध्ये मांडले आणि त्यांच्या या भूमिकांकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण दुर्दैवाने काँग्रेससारख्या पक्षाला थरूर यांचं हे महत्त्व, त्या थरूर यांची ही विधानं जी आहेत ती नेमकी त्यांना पटली नाहीत आणि त्यांनी त्यांच्याच विरोधामध्ये भूमिका घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जो व्यक्ती भारताची भूमिका मांडतोय त्याच्या विरुद्धच काँग्रेसची भूमिका होत्या. आज आता काँग्रेस ही अपेक्षा करते की विशेष सत्र बोलवा तात्काळ. जयराम रमेश यांनी सुद्धा पत्र लिहिलं की विशेष सत्र काही करून बोलवा, आम्हाला सगळ्या विषय जे आहेत ते तडीस न्यायचे आहेत, त्याची सगळ्यांची उत्तरं हवी आहेत. पण ती कोणती उत्तरं हवी आहेत? त्यांना कुठेही भारताचं कौतुक करायचं नाही आहे, त्यांना लष्कराचं कौतुक करायचं नाही आहे, त्यांना फक्त आपली विमानं किती पडली, आपली माणसं किती मारली गेली यामध्येच रस आहे. पाकिस्तानचे आपण कशा पद्धतीने नुकसान केलं याविषयी कौतुकाचे शब्द काँग्रेस किंवा विरोधकांनी काढलेले नाहीत. पण जर विशेष सत्र बोलवलंच आपण असं धरून चालू तर ते विशेष सत्र किंवा समजा ते सत्र न बोलवता पुढे पावसाळी अधिवेशन होणारच आहे संसदेचं. या दोन्ही अधिवेशनात समजा ते विशेष सत्र बोलवलं तर किंवा पावसाळी अधिवेशन, यामध्ये एक माणूस निश्चितपणे काँग्रेसला भारी पडू शकतो आणि ती व्यक्ती म्हणजे शशी थरूर. भलेही ते काँग्रेसचे खासदार असतील, पण ज्या वेळेला ते संसदेमध्ये बोलतील त्यावेळेला ते आज जी काही भूमिका विदेशात घेत आहेत त्याच्या विरुद्ध भूमिका नाही घेणार आहेत. ते तीच भूमिका घेतील जी पाकिस्तान विरोधामध्ये, पाकिस्तानातल्या दहशतवादाविरोधामध्ये जी त्यांनी भूमिका तिकडे घेतली, भारताची जी बाजू ज्या समर्थपणे लढवली तीच भूमिका ते तिथे घेणार आहेत.
आणि त्यातून काँग्रेसची निश्चितपणे कोंडी होणार आहे. ही व्यक्ती जी आहे म्हणजे नरेंद्र मोदी असोत किंवा इतर भाजपचे खासदार असोत, हे सगळे तर त्यांच्या पद्धतीने बोलणारच आहेत. ते बोलतीलच आणि ते आत्ताही बोलतातच आहेत. पण त्यापेक्षाही सगळ्यांचं लक्ष असेल ते थरूर काय बोलतील. आणि ज्या वेळेला थरूर त्या अधिवेशनामध्ये बोलतील त्यावेळेला मात्र काँग्रेसला ते निश्चितपणे जड जाईल. कारण त्यांचे तर्क जे आहेत, जे त्याने ज्या पद्धतीने आत्ता विदेशात मांडले, ते काँग्रेसला त्याचं उत्तर देणं, त्याला काटशह देणं हे काँग्रेसला अजिबात शक्य होणारं नाही आहे. एवढे ते मजबूत तर्क आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत. कारण त्यांनी स्वतः परराष्ट्र विभागामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की अशा पद्धतीने जेव्हा आपण विदेशात जातो तेव्हा कशा पद्धतीने भारत हा श्रेष्ठ आहे, भारताचे संबंध कसे मजबूत होतील, या दृष्टीने काय बोलावं लागतं, काय वक्तव्य करावी लागतात, याची जाण त्यांना जास्त आहे, जी आत्ताच्या काँग्रेस नेतृत्वाकडे नाही आहे. त्याचा अभाव आहे आणि त्यामुळे विनाकारण उगाच जे मनाला येईल ते मागण्या त्या करतायत, मनाला येईल ते प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये येत आहेत. पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यास मोदींनाही उतरावं लागणार नाही. शशी थरूरच त्याची सगळी उत्तरं देऊन टाकतील अशी निश्चितपणे शक्यता आहे. आणि त्यामुळे काँग्रेसला या अधिवेशनामध्ये ते मागतायत अधिवेशन हवं आहे म्हणून, भलेही ते विशेष अधिवेशन झालं नाही तरी पावसाळी अधिवेशन जे येईल त्याच्यामध्ये त्यांना पुरून उरणारा एक माणूस असेल तो म्हणजे शशी थरूर. हे जे ऑपरेशन थरूर आहे, जसं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान विरुद्ध भारताने सुरू केलं, तसं हे ऑपरेशन थरूर काँग्रेसच्या विरोधात सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे काँग्रेसचे तळ जे आहेत ते अधिवेशनामध्ये उद्ध्वस्त होतील. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.